हॅलो स्टुडंट्स, विद्या प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इंग्लिशची जी सिरीज स्टार्ट केलेली आहे त्यामधलं जे सेकंड लेक्चर आहे ते बघणार आहोत. आज आपण एक पॅटर्न स्टडी करणार आहोत आणि तो पॅटर्न आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. आता ह्या पॅटर्न मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय शिकायचं आहे तर काही गोष्टी ज्या आहेत त्या जमेच्या असल्या पाहिजेत. तुम्हाला त्या गोष्टी पहिला कळल्या पाहिजेत. तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय मला कळलं पाहिजे तर डेफिनेटली देर आर सम थिंग्स आणि त्या गोष्टी काय आहेत तर आपण आज बघूया. तर व्हॉट इज रीडिंग कॉम्प्रिहेन्शन? प्रश्न तर कळलाय की रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असा एक पॅटर्न एक्झामला आहे, परंतु तो नक्की काय असणार आहे, तो पॅटर्न कसा असणार आहे हे कळणं महत्वाचं आहे. अ पॅसेज विथ क्वेश्चन्स काय असणार आहे? एक पॅसेज ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेले असणार आहेत? क्वेश्चन्स दिलेले असणार आहेत. हा पॅसेज आणि त्याच्यानुसार क्वेश्चन्स दिलेले असणार आहेत. किती क्वेश्चन्स असणार आहेत? अराउंड 10 to 15 क्वेश्चन्स असणार आहेत. म्हणजे प्रीला जर तुम्ही बघायला गेला तर 10 मार्काचा पॅसेज असेल आणि मेन्सला बघायला गेला तर 5-5 मार्काचे 3 असे 15 मार्काचे तुम्हाला पॅसेज मिळतील. आता इथे सगळ्यात महत्वाचं काय आहे, जर मला असा काही क्वेश्चन सोडवायचा असेल तर माझी कुठली जमेची बाजू किंवा इंग्लिश लँग्वेज मधला कुठला घटक मला जास्ती माहिती असला पाहिजे तर फर्स्ट ऑफ ऑल रीडिंग स्किल तुमचं खूप चांगलं असलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर रीड आउट करता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा जो कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट आहे, जो अंडरस्टँड करण्याचा, तो समजणार नाही. आणि नेक्स्ट लेवल जी आहे ती लेवल असते की रीडिंगची. रीडिंग तुमचं कसं झालं पाहिजे? रॅपिड रीडिंग झालं पाहिजे, फास्ट मध्ये झालं पाहिजे. सो एक्झामला तुम्हाला ऍट अ टाइम रॅपिडली रीड करता आलं पाहिजे, प्लस तुमचं अंडरस्टँडिंग पण झालं पाहिजे. आणि असं ज्याला जमेल त्याचा डेफिनेटली 10 मार्काचा पॅटर्न फिक्स आहे, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा, हे रीडिंगवर तर कमांड असलीच पाहिजे आणि त्याच्या बरोबरीनं फक्त आपल्याला आवडतंय इतकंच नाही रीड करायचं. कारण आतापर्यंत जर हिस्ट्री बघितली आपण तर व्हरायटी टॉपिक्सवर आपल्याला त्यांनी बऱ्यापैकी दिलेले आहेत सब्जेक्ट्स. आता त्याच्यामधला जो मेन आहे तो काय आहे बघूया. तर करंट इव्हेंट्सशी रिलेटेड तुम्हाला पॅसेजेस येतात, त्यामुळे तुमचं करंट नॉलेज अपडेट असलं पाहिजे. जर मला करंट इव्हेंट्सचा पॅसेज येत असेल तर मोस्ट प्रोबॅबली मी काय रीड आउट केलं पाहिजे तर डेफिनेटली तुम्ही डेली न्यूजपेपर जो आहे किंवा न्यूज ज्या आहेत तर तुम्हाला रीड करणं गरजेचं आहे, त्यांचा अपडेट घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट इकॉनॉमी रिलेटेड ज्या काही न्यूज असतील त्या सुद्धा तुम्हाला रीड आउट करता आल्या किंवा त्याची जर त्या टर्म्सची माहिती घेतली तर अशा पद्धतीचे पॅसेज सोपे जातात. खूपदा बँक एक्झाम देणारी मुलं ही आर्ट्स फॅकल्टीची पण असतात, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमी रिलेटेड ज्या काही टर्म्स आहेत त्या थोड्याफार प्रमाणात समजायला अवघड जातात. पण एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला काय पॅसेज मराठीमध्ये कन्वर्ट करायचं नाहीये किंवा ट्रान्सलेट करून लर्न करायचं नाहीये. इथं तुम्हाला फक्त तुमचं स्किल दाखवायचं आहे जे लँग्वेज मधून डेव्हलप होतं. सो तुमची लँग्वेजवर कमांड असली पाहिजे, ट्रान्सलेशनवर अजिबात नाही. त्याच्यानंतर फिलॉसॉफी आणि सायकोलॉजी रिलेटेड सुद्धा काही पॅसेजेस येतात. मोस्ट प्रोबॅबली असे पॅसेजेस मेन्सला येतात जे 5 मार्काला असतात, छोटे असतात आणि त्यांची ऍक्टिव्हिटी जी दिलेली असते क्वेश्चनची ती सुद्धा बऱ्यापैकी डिफरंट असते. त्याच्यानंतर असतात इमॅजिनरी इव्हेंट्स, काही वेळा स्टोरी टेलचा सुद्धा पॅसेज असू शकतो. असे पॅसेजेस येतील तेव्हा बऱ्यापैकी तो पेपर आपला सोपा असणार आहे. पुढे जाऊया आपण. आता क्वेश्चन टाईप कसा असणार आहे? क्वेश्चन टाईप मध्ये काय असणार आहे तर व्हरायटी क्वेश्चन्स आपल्याला असतात. आता ही व्हरायटी काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. ह्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलेलं असणार आहे तर पहिलं आहे फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतात जे बेस्ड ऑन फॅक्ट असतात. फॅक्ट्स म्हणजे ज्या घडलेल्या गोष्टी. आता मला सांगा, जर एखादी स्टोरी आणि त्या स्टोरीमध्ये काय घडलंय हे जर सांगायचं झालं तर पहिलं आपल्याला ती पूर्ण स्टोरी माहिती असावी लागते. इन अ सेम मॅनर जेव्हा एखाद्या पॅसेजमध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन जास्ती असतील, फॅक्च्युअल क्वेश्चन म्हणजे काय? ट्रू अँड फॉल्स सांगणारे क्वेश्चन, ज्याच्यामध्ये काय ट्रू आहे काय फॉल्स आहे हे सांगा असं म्हणणारे जे क्वेश्चन्स असतात ते फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतात. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पॅसेजमध्ये काय सांगितलंय हे जर माहिती असेल तर हा क्वेश्चन एकदम इझी जातो. आणि ज्या पॅसेजमध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन जास्ती तो पॅसेज सगळ्यात इझी असतो. कारण पॅसेजमध्ये जायचं, आन्सरच्या लाईन्स बघायच्या, त्यातल्या कुठल्या ट्रू आहेत कुठल्या फॉल्स आहेत हे शोधायचं आणि दॅट सपोज टू बी युअर आन्सर. दॅट इज व्हेरी इझी वन. नेक्स्ट कुठला आहे तर मेन आयडिया सांगा किंवा सेंट्रल थीम सांगा. अशा पद्धतीचे जे पॅसेजेस क्वेश्चन्स असतात ते डिफिकल्ट म्हणणार नाही, पण ह्याच्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी पुरा पॅसेज फ्रॉम फर्स्ट टू एंड कुठल्या थीमवर किंवा कुठल्या आयडियाशी रिलेट करतो हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला पॅसेज वाचणं खूप गरजेचं आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा फक्त मायन्यूट डिटेल्स मध्ये न जाता जे काही मेजर दिसत आहे ते डिटेल्स तुम्ही घेतले पाहिजे. नेक्स्ट जो आहे तो इन्फरन्स क्वेश्चन आहे.
हा खूपदा आपण म्हणतो बघा की आपल्याला रिझनिंग मध्ये लॉजिक शिकवलं जातं, तर इन्फरन्स क्वेश्चन जो आहे तो लॉजिक बेस आहे, की रायटर बऱ्यापैकी त्याच्या मतानुसार जे काही लिहितोय त्याच्यामध्ये काही गोष्टी त्यानं सांगितलेल्या नसतात, पण त्या आपल्याला जाणवत असतात वाचत असताना. इन अ सेम मॅनर तुम्हाला बऱ्यापैकी तो अंडरलाईन मिनिंग किंवा जे मिनिंग बिटवीन द लाईन्स आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी शोधायचं असतं, आणि हे क्वेश्चनची संख्या जर एक्झामला जास्ती आली तर बऱ्यापैकी हा पॅसेज टफ आहे असं सांगितलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे बऱ्यापैकी सुटेबल टायटल सांगा. आता खूपदा असं झालेलं आहे की IBPS ला टायटलचा क्वेश्चन सहसा आता विचारला जात नाही, तो क्वेश्चन खूपदा SSCच्या एक्झाम मध्ये विचारला जातो. बट स्टील मला जर समजा एखादी सेंट्रल थीम कळलेली असेल तर मला त्याचं टायटल सुद्धा ओळखता येतं, कारण सेंट्रल थीम म्हणजेच काय, तर ज्या विषयावर पॅसेज लिहिला गेलाय तशाच पद्धतीचं टायटल मला दिलेलं असणार आहे, आणि त्याच्यामुळे थीम आणि टायटल हे बऱ्यापैकी एकरूप असणारे क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट जो आहे तो अँटोनिम सिनोनिम्स वोकॅब रिलेटेड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज मधलेच वर्ड स्टडी करायला दिले जातात, त्याचाच तुम्हाला अँटोनिम आणि सिनोनिम द्यायचा असतो. हा सुद्धा क्वेश्चन बऱ्यापैकी आज आपण सोडवणार आहोत की कशा पद्धतीने अँटोनिम्स आणि सिनोनिम्सचे ऑप्शन्स बघायचे आणि राईट ऑप्शन चूज करायचा आहे. The next one is determining the tone of the passage. हा खूपदा SSC ला हल्ली जास्ती विचारला जाणारा प्रश्न आहे. बँकला सुद्धा तो जास्ती वेळा आलेला नसला तरी मेजर असा क्वेश्चन खूपदा विचारलेला आहे. आता ह्याच्यामध्ये टोन जर डिसाइड करायचा असेल तर ज्या पद्धतीनं रायटरनं तो पॅसेज लिहिलेला आहे तो पॅसेज वाचत असताना काइंड्स ऑफ वर्ब्स किंवा ऍडजेक्टिव्ह ज्या पद्धतीचे वापरलेले आहेत त्याच्यामधून तो ऑप्टिमिस्टिक आहे का पेसिमिस्टिक आहे का त्यांना फक्त माहिती द्यायचा प्रयत्न केला आणि ती माहिती सुद्धा खूप अनालिटिकली दिलेली आहे, तो कुणाला तरी प्रेज करतोय का कुणाला क्रिटिसाइज करतोय, अशी व्हरायटी टोन्स असतात आणि पॅसेज वाचूनच ठरतं की ह्याचा टोन काय आहे. जसं बोलताना आपण कोण रागात बोलतो, कोण हसून बोलतो, कोण चिडून बोलतो हे सांगू शकतो, तसं रायटिंग मध्ये सुद्धा पर्टिक्युलर वर्ड्स तुम्हाला त्याचा टोन सांगत असतात आणि ते पर्टिक्युलर वर्ड्स ऑलवेज तुमचे वर्ब्स अँड ऍडजेक्टिव्ह असतात. सो वाचत असताना जरा यांच्याकडे लक्ष दिलं तर टोन सारखा क्वेश्चन सुद्धा इझी जाईल तुम्हाला. नेक्स्ट आहे अजम्पशन बेस्ड क्वेश्चन्स असतात. पहिल्या पॅसेज मध्ये काय विचारलेलं असेल तर ते सांगावं लागतं, सेकंड पॅसेज मध्ये काय अज्युम केलंय, तिथं काय थीम एक्सप्रेस केलेली आहे, असे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला अजम्पशन अँड कन्क्लुजन्स मध्ये विचारले जातील. अँड द नेक्स्ट वन इज रिलेटेड टू फिल इन द ब्लँक्स. हा क्वेश्चन तुम्हाला खूपदा मेन्सला विचारला जातो की बऱ्यापैकी तुम्हाला एक फिलर दिला जातो आणि त्या ठिकाणची जागा ब्लँक असते आणि तुम्हाला खाली 4 ऑप्शन दिले जातात आणि त्या सेंटेन्सला फिल करणारा वर्ड कुठला हे तुम्हाला शोधायला लावलं जातं. मेन्स मध्ये अशा पद्धतीचे पॅसेज आणि अशा पद्धतीचेच क्वेश्चन जास्ती असतात, त्यामुळे मेन्सचे पॅसेज खूपदा इझी असतात प्रीपेक्षा, कारण प्रीला तुम्हाला खूपदा इन्फरन्स किंवा फॅक्च्युअल याच्यासाठी पॅसेज खूप वाचावा लागेल, पण मेन्सला अजिबात तसं असणार नाही. जो क्वेश्चन आहे तेवढीच लाईन बघितली आणि अटेम्प्ट केली, दॅट कुड बी इझी फॉर अस. अँड द लास्ट वन वोकॅब बेस्ड क्वेश्चन्स. खूपदा फ्रेजेस विचारल्या जातात बघा, एक फ्रेज रायटर सेंटेन्स मध्ये वापरतो आणि तुम्हाला त्या फ्रेजचं मिनिंग विचारलं जातं. सो असे बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला करता येणं गरजेचं आहे आणि हा ओव्हरऑल व्ह्यू जो आहे तो आपण खूप शॉर्ट मध्ये घेतलाय. आपण याचा एक ऍडव्हान्स व्हिडिओ करतो ज्याच्यामध्ये आपण कम्प्लीट क्वेश्चनेर कसं असणार आहे आणि कसे कुठले क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे याचा एक व्यवस्थित व्हिडिओ आपण घेणारच आहोत. सगळ्यात महत्वाचं की मग माझ्यामध्ये स्किल कुठलं डेव्हलप झालं पाहिजे हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना, एक तर पहिलं रीडिंग स्किल डेव्हलप झालं पाहिजे. तुम्ही आतापर्यंत इंग्लिशचं किती वाचता हे खरोखर मॅटर करतं. जर तुम्ही फक्त मराठी आणि रिजनल लँग्वेज रिलेटेड न्यूजपेपर्स आणि इन्फॉर्मेशन आर्टिकल्स वाचत असाल तर आता बऱ्यापैकी त्याच्यामध्ये इंग्लिशची भर घातली पाहिजे, कारण तुमचं रीडिंग हे तुम्हाला भरपूर विषयाचं नॉलेज मिळवून देतं आणि न्यूजपेपर इज द बेस्ट सोर्स फॉर दॅट, किंवा रीडिंग लिसनिंग न्यूज इज द बेस्ट सोर्स. सो रीडिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे काही वाचतात, आता खूपदा मुलं ऑफलाईन प्रॅक्टिस करतात, काही मुलं मॉक टेस्टची प्रॅक्टिस करतात. जे ऑफलाईन प्रॅक्टिस करतात ज्यांच्याकडे बुक्स आहेत सोडवायला किंवा पेपर्स आहेत लास्ट इयरचे, तर बऱ्यापैकी वाचत असताना दिलेल्या पॅसेजचे जे मेन वर्ड्स आहेत त्याला अंडरलाईन केलं तर ती गोष्ट सुद्धा इझी जाते आन्सर शोधण्याकरिता. अँड द नेक्स्ट वन इज यूज ऑफ डिक्शनरी. डिक्शनरीचा यूज खूप महत्वाचा आहे. अगदी खूप मुलांना असं होतं की पहिले लाईन 2-3 वाचल्यावर जवळपास सगळेच शब्द माहिती नाहीत, अशा पद्धतीचं पण इंग्लिश
इंग्लिशची लेवल असते, पण अशा वेळी प्रत्येक वेळी डिक्शनरी ओपन केली तर खूपदा वाचन बाजूला राहतं आणि मग कंटाळा येतो आणि मग रिडिंग कॉम्प्रिहेन्शन होतच नाही. आणि हा एक मेजर क्वेश्चन आहे, जवळपास 10 मार्काचा आणि 15 मार्काचा क्वेश्चन आहे, जो आपण कधीही ऑप्शनला नाही टाकू शकत. सो सगळ्यात महत्वाचं, रिडिंग करा, अंडरलाईन करा दिलेल्या मेजर वर्ड्सना, आणि डिक्शनरी बऱ्यापैकी वोकॅब तुमचा पहिल्यापासून जर स्ट्रॉंग करायचा प्रयत्न केला तर सतत डिक्शनरी उघडावी लागणार नाही. सो इथं बघा, एक सगळ्यात महत्वाची नोट मी दिलेली आहे की तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचं पॅसेजचे जे अंडरस्टँडिंग आहे ते अकॉर्डिंग टू व्हॉट, पॅसेजमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच्यानुसारच अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. मी माझं मत त्या ठिकाणी कुणीही विचारत नाहीये. एक लक्षात घ्या की विद्यार्थ्याचं मत विचारलं जात नाही किंवा विद्यार्थ्याला काय समजतंय हे बघितलं जात नाही. पॅसेजमध्ये काय सांगितलंय हे ज्या पद्धतीनं विद्यार्थी आन्सर करतोय, दॅट सपोज टू बी द प्लस पॉइंट. सो इथं मला काय वाटतंय किंवा माझं अंडरस्टँडिंग काय याच्यापेक्षा पॅसेज काय एक्सपेक्ट करतोय, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्याच्यावर जर कमांड मिळवायची असेल तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आणि ते क्वेश्चन जर बघितले तर ऑटोमॅटिक तुमची फ्लुएन्सी पण वाढेल आणि तुमचं स्पीड सुद्धा वाढेल. जवळपास 10 मार्काचा क्वेश्चन असेल तर आपण 7 ते 8 मिनिटं देऊ शकतो. आता आन्सरिंग कसं करायचं बघा, रिडिंग कॉम्प्रिहेन्शनच्या क्वेश्चनला खूपदा मुलांचा एक काय म्हणतो आपण, मुलांना खूपदा क्वेश्चन्स असतात की मी पहिला पॅसेज वाचू का क्वेश्चन करू. तर सगळ्यात महत्वाचं आहे बघा, तुम्हाला जर पहिला पॅसेज वाचायचं असेल ना तर पॅसेज प्रॉपर रीड करा, त्याच्यामध्ये थरली रीड करा. असं जरी म्हणायचं असलं तरी देखील जे मेजर आहे त्याला अंडरलाईन करून रीड करा. आणि जेव्हा क्वेश्चन वाचणार तेव्हा परत तुम्हाला पॅसेज काय करावं लागेल, स्कॅन करावा लागेल. सो डेफिनेटली जर पहिल्यांदा पॅसेज रीड करणार असाल आणि नंतर क्वेश्चन अटेम्प्ट करणार असाल तर पॅसेज बऱ्यापैकी वाचा, मेजर वर्ड्सना अंडरलाईन करा. आता इथं जेव्हा ऑनलाईन टेस्ट जाते तेव्हा आपण बऱ्यापैकी लक्षात ठेवणार आणि खूपदा स्कॅनिंग हे खूप महत्वाचं असतं. जर समजा तुम्हाला पहिल्यांदाच जर क्वेश्चन्स वाचायचे असतील आणि मग पॅसेज बघायचं असेल, हा क्रायटेरिया खूपदा मुलं यूज करतात. पण मला एक सांगा, जर तुम्हाला एक्झाम मध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन्स जास्ती आले तर तुम्हाला हा क्रायटेरिया कम्प्लीट फेल जातो. कारण फॅक्च्युअल क्वेश्चन्स म्हणजे काय, पॅसेजमध्ये जे घडले त्याच्याशीच रिलेटेड तुम्हाला आन्सर शोधावं लागतं. मग मला पॅसेजमध्ये काय घडले हे थोडं तरी माहिती असलं पाहिजे. सो फॉर दिस टाइप यू नीड टू गो विथ दिस. सो खूपदा क्वेश्चन वाचून पॅसेजकडे जाणं, याच्यासाठी पॅसेज पण तसा असावा लागतो. हे सरावाने तुम्हाला कळणार आहे की मी पहिला पॅसेज वाचायचा का क्वेश्चन वाचायचा आहे. सो रीड करायचे क्वेश्चन्स अकॉर्डिंग टू दॅट, त्याच्यानुसार ऑप्शन चूज करा. खूपदा असं सांगितलं जातं की एकदमच सगळे 10 क्वेश्चन वाचा आणि मग त्याचे ऑप्शन्स पण वाचा आणि मग शोधायला लागा. बट इट्स बेटर टू रीड द फर्स्ट क्वेश्चन विथ ऑप्शन्स अँड गो बॅक टू द पॅसेज अगेन. सो असं जर केलं 1 बाय 1 तर आन्सर सुद्धा तुमचं चुकणार नाही. मग याच्यामध्ये काय होतं, क्वेश्चन रीड होतं, आन्सरचं ऑप्शन रीड होतात आणि मग परत आपण आन्सरसाठी जो पॅसेज वाचतो तो सुद्धा स्कॅनिंग आणि स्किमिंग होतो. आता ह्या दोन्हीमध्ये सगळ्यात बेस्ट मेथड कुठली असू शकते, तर खूपदा बेस्ट मेथड ही क्वेश्चन आणि नंतर मग पॅसेज हा अप्रोच जो आहे तो मोस्ट ऑफ दी पॅसेजेसना लागू पडतो. फक्त स्टोरी किंवा नॅरेटिव्ह असेल तर हा अप्रोच, अदरवाईज बाकीच्या पॅसेजेसना नेहमी तुम्हाला हा अप्रोच, इव्हन मेन्सला तर तुम्ही फक्त क्वेश्चनवरच आन्सर शोधू शकता रिगार्डिंग पॅसेज मधले. त्यामुळे पॅसेज रीड करायची त्यावेळी तर अजिबातच गरज नसते. तेव्हा खूपदा असं सांगितलं जाईल आणि डेफिनेटली ते बरोबरच आहे की तुम्ही क्वेश्चन वाचणं आणि मग पॅसेज पर्यंत जाणं, दॅट इज सपोज टू बी द युजफुल वन. Today we are going to study one passage. हा एक रिसेंट एडिटोरियल आहे आणि याच्याशी रिलेटेड क्वेश्चनर पण आपण आज घेणार आहोत. आता तुम्ही बघत असाल तर ही एक चांद्रयान 3 मोहीम बद्दलचा हा पॅसेज आहे, जो हल्लीच बऱ्यापैकी सगळ्या न्यूजपेपरमध्ये डिस्प्ले किंवा फ्लॅश झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये ही मोहीम कशाच्या बाबतीत आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता जेव्हा असा पॅसेज तुम्हाला एक्झामला येईल, सायन्स रिलेटेड वगैरे पॅसेजेस आपल्याला येतात, तर प्रीला बऱ्यापैकी असा एक मेजर पॅसेज तुम्हाला येऊ शकतो ज्याच्यामध्ये पॅसेज आणि साईडला क्वेश्चन दिलेला असतो आणि मग स्क्रोल करून आपण ते वाचायचे असतात पॅसेजेस. इथं आपण डायरेक्ट स्लाइडवर पॅसेज घेतलेला आहे आणि मग क्वेश्चन विथ पॅसेज अशा पद्धतीने आपण करणार आहोत. तर पहिल्यांदा जर मी हा पॅसेज वाचायला घेतला तर सुरुवात आपण पॅसेज वाचण्यापासून करूया, कारण ह्याच्यामध्ये सायंटिफिक टर्म्स तर आहेत पण आपल्याला फॅक्च्युअल क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे मला पॅसेज कळणं खूप महत्वाचं आहे. तर यातल्या पॅसेज मधल्या काही लाईन्स मी अंडरलाईन केलेल्या आहेत,
काही लाईन्सना मी एक डिफरंट फॉन्ट कलर्स चूज केलेला आहे, ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या रेड मध्ये लिहिलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचं की ही जी आपली मेजर मोहीम आहे इंडियाची, जी इस्रोने डिसाईड केलेली आहे, तर ती कुठली आहे तर चांद्रयान-3. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे 1 आणि 2 आणि 2चं जे फेल्युअर आलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये कन्सिडर केलेलं आहे. सो जेव्हा एखादा पॅसेज तुम्हाला जर त्याची बॅकग्राऊंड माहिती असेल तर खूपदा तो पॅसेज क्वेश्चन मधून स्टडी करायला किंवा पॅसेजचे आन्सर शोधायला खूप इझी जातं. तर ह्याची बॅकग्राऊंड एक आपण समजून घेऊया. तर सुरुवात कशी केली आहे पॅसेजची पहिला आपण बघूया की सुरुवातीला आपल्याला टाइम दिलेला आहे, इंडियन स्टँडर्ड टाइम नुसार सांगितलेला आहे. नेक्स्ट आपल्याला इस्रो हा बऱ्यापैकी लॉन्च करणार आहे ही माहिती दिलेली आहे, स्टँडर्ड टाइम दिलेला आहे. त्याच्यानंतर नाव काय दिले ह्या मिशनचं तर चांद्रयान-3 आहे आणि हा एक लॉन्च करणार कोण आहे तर मार्क 3 व्हेकल हे लॉन्च करणार आहे. सो नेहमी लक्षात ठेवा पहिल्या पॅसेज मध्ये, हा जो पहिला पॅसेज आहे किंवा पहिल्या 4 तिथं 5 लाईन मध्ये तुम्हाला 5 WH क्वेश्चन्सचे आन्सर्स दिलेले असतात. 5 WH क्वेश्चन्स कुठले आहेत ते वेन कधी झालं, हाऊ कसं झालं, व्हॉट काय झालं, हू कुणा बाबतीत झालं आणि वेअर कुठे झालेलं आहे. सो डेफिनेटली जेव्हा तुम्ही पॅसेज रन कराल तेव्हा ह्या सगळ्याची माहिती लाईन बाय लाईन, वर्ड टू वर्ड तुमच्यापर्यंत आलेली असेल. इथे सुद्धा तेच डिस्कस केले की कुणाबद्दल माहिती सुरू आहे, चांद्रयान-3 बद्दल सुरू आहे. काय होणार आहे ते अपकमिंग श्रीहरिकोटामधून लॉन्च होणार आहे. कधी होणार आहे ते लॉन्च ती सुद्धा टायमिंग तुम्हाला दिलेली आहे. सो एव्हरीथिंग इज मॅटर ओव्हर हिअर. सो हे पहिले 5 WH क्वेश्चन्स जर तुम्हाला कळले तर ह्याच्यामध्ये तुमच्या एक लक्षात येईल की हा पुरा पॅसेज कशावर आधारित असणार आहे, चांद्रयान-3 मिशनवर. म्हणजे मेन आयडिया मला कळली. जर मला टायटल शोधायचं झालं तर बऱ्यापैकी खूपदा चांद्रयान-3 अशा पद्धतीचे टायटल म्हणजे ज्यामध्ये हा शब्द असेल तोच टायटलशी रिलेव्हंट तुमचा असा ऑप्शन असू शकतो. सो ह्या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा जर क्लिअर झाल्या आणि तुम्ही आता जर क्वेश्चन कडे गेला आणि असे क्वेश्चन जर असतील इमिजिएटली यू कॅन आन्सर. सो इथं मला पहिला पॅसेजची चॉईस करणं महत्वाचं आहे की मला रिडिंग करायचं आहे का क्वेश्चन्स वाचायचे, तर ऑब्वियस मी रीड आउट करण्याला महत्व देणार आहे. तर यांनी बऱ्यापैकी इथं माहिती काय दिली आहे बघा, चांद्रयान-2ची पण माहिती दिलेली आहे. हा कोण आहे प्रेडिसेसर कुणाचा चांद्रयान-3चा. चांद्रयान-3 कोण आहे तर अगदी चांद्रयान-2 ज्या पद्धतीचं होतं सेम त्याची रेप्लिका आहे, त्याचं प्रतिबिंब असल्यासारखं आहे. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी ऑर्बिटर, लँडर ज्यांची नावं विक्रम आणि त्याचा रोवर जो होता त्याचं प्रज्ञान नाव होतं, ही माहिती कशाबद्दलची दिली आहे चांद्रयान-2 ची दिलेली आहे. कशावरून लक्षात आलं, दॅट हा रिलेटिव्ह प्रनाउन वापरलेला आहे. सो इथं तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर जर प्रॉपर बघता आलं तर आपण कधी कुठली माहिती वाचतो हे सुद्धा सोयीचं जाईल. आणि अक्षरशः वर्ड टू वर्ड मिनिंग तर घ्यायची गरजच नाहीये, स्लाइट मिनिंग कळलं ह्याचं, स्लाइट जमेची बाजू तुम्हाला कळली की मला काय सांगायचा प्रयत्न केला जातो, देन डेफिनेटली ऑब्वियसली आन्सर तुम्हाला येऊ शकतात. आता इथे काय सांगितलेलं आहे बघा, काय म्हटलेलं आहे, वाईल द ऑर्बिटर एंटर्ड इनटू ऑर्बिट अराउंड द मून द सरफेस मिशन फेल्ड. चांद्रयान-2 मिशन हे फेल मिशन होतं. कशामुळे मिशन फेल झालं याचं रिझन काय दिलं बघा, इन सप्टेंबर वेन द लँडर क्रॅश, लँडर त्याचा काय झाला होता क्रॅश झाला होता, लँड होतानाच ते क्रॅश झालं होतं. इन्स्टेड ऑफ एक्झिक्युटिंग अ स्लो डिसेंट, हळू किंवा कमी मॅनर मध्ये किंवा स्लो, जी त्यांची जी स्पीड पाहिजे होती, पेस पाहिजे होती ती स्लो पाहिजे होती, पण ते एकदम खाली आल्यामुळे तो लँडर काय झाला क्रॅश झालेला होता. आता हे क्रॅश झालंय म्हणून सांगितल्यानंतर तुम्हाला पुढे काय सांगू शकतात हे जर तुम्ही अज्युम केलं तर एक लक्षात येईल की पुढे कशामुळे झालंय हे सांगणार, की असं अचानक कशामुळे झालं, एवढं सगळी जर तयारी केली आणि अचानक कशामुळे झालेलं आहे तर डिस्पर्शन इन प्रॉप्युलेशन. बघा ज्या पद्धतीनं सॉफ्टवेअरनं त्याला एनर्जी प्रोव्हाइड करायला पाहिजे होती ती एनर्जी प्रोव्हाइड झालेली नाहीये आणि त्याच्यामुळे काय झालं ते सगळं गणितच चुकीचं झालं. सो ही गणिती क्रिया आणि सायंटिफिक जो सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे हे क्रॅश झालेलं आहे. आता इथे सगळ्यात महत्वाचं काय सांगितलंय बघा, मग चांद्रयान-3 जे तयार केलेलं असणार आहे त्याच्यामध्ये मात्र काय आहे, हे रिप्लिका म्हटलेलं आहे, म्हणजे सेम चांद्रयान-2 सारखं आहे. पण ही चूक परत घडणार का, आता नाही घडणार, कारण आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की कशामुळे चांद्रयान-2 मिशन फेल झालंय तर चांद्रयान-3 मध्ये काय झालेले असणार आहेत, इम्प्रुव्हमेंट झालेले असणार आहेत. सो इथून पुढे आपल्याला काय सांगणार, ते झालेल्या इम्प्रुव्हमेंट सांगणार. सो एक मुलांना लक्षात घ्या की सुरुवातीला तुम्हाला 5 WH क्वेश्चनचे आन्सर करून कशाबद्दल सांगायचं आहे हा प्रयत्न झालेला आहे. सेकंड, अगोदरचं मिशन का फेल झालं त्याचं रिझन सुद्धा दिले. थर्ड, मिशन सक्सेसफुल कसं होऊ शकतं
काय इम्प्रुव्हमेंट झालेत ह्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. सो डेफिनेटली दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की पुढे अजून काय माहिती सांगितली. आता चांद्रयान-3 तिथं लॉन्च झाल्यानंतर बऱ्यापैकी 23-24 ऑगस्टला तो आपल्याला तिथं लँडर तिथे लँड होणार आहे, अशा पद्धतीने तिथे लँडिंग होणार आहे असं सांगितलेलं आहे. सो ही माहिती इथंपर्यंत दिलेली आहे. आता हा अख्खा पॅसेज जर समजा मी vocab काढत किंवा डिक्शनरी मध्ये बघत किंवा वर्ड टू वर्ड जर ट्रान्सलेट करत लक्षात घ्यायचा प्रयत्न केला तर हे तितकं गरजेचं आहे का? ऍब्सोल्युटली नॉट. कारण तुमच्याजवळ फक्त 7 तिथं 8 मिनिटाचा वेळ आहे एक पॅसेज इथं सॉल्व्ह करायला. सो दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट दॅट यू हॅव टू लुक टू द टाइम. नेक्स्ट पुढे काय सांगितलेलं आहे बघा. आता इंडिया काय करणार आहे? इम्प्रुव्हमेंट झालेली आहे कशामध्ये? सॉफ्ट लँडिंग झालं पाहिजे. पहिल्यांदा क्रॅश कशामुळे झालं? लँडिंग सॉफ्ट नव्हतं म्हणून. आता मात्र कशावर जास्ती भर दिलेला आहे की लँडिंग सॉफ्ट झालं पाहिजे. आणि त्यामुळेच बऱ्यापैकी काय केलेलं आहे बघा, हे सॉफ्ट लँडिंग जे आहे ऑन द मून इज कॉम्प्लिकेटेड. काय सांगितलंय? नेहमी मूनच्या सरफेसवर उतरण्यासाठी, लुनार सरफेसवर उतरण्यासाठी काय व्हायला लागलेलं आहे? लँडिंग काय व्हायला लागले? कॉम्प्लिकेटेड व्हायला लागले. ही इंडियाचीच समस्या नाहीये तर बाकीच्या देशांची सुद्धा हीच समस्या आहे. आणि त्यामुळे काय व्हायला लागले? ह्या कॉन्सिक्वेन्सेसमुळे कम्प्लीट सक्सेस यायला कुठेतरी प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे? इंडियानं काय केलं? मग इंडियाने एक डिसिजन घेतलेला आहे. आर्टेमिस अकॉर्ड्स मध्ये इंडिया एंटर झालेला आहे. म्हणजेच काय तर युके सारखे गव्हर्नमेंट्स किंवा US सारखे गव्हर्नमेंट्स किंवा अदर आशिया खंडामधले जे गव्हर्नमेंट्स आहेत, जवळपास आशिया खंडातले 8 देश आहेत ह्या अकॉर्ड मध्ये. हा एक बायनरी प्रोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे की याच्यामधून आपल्याला एक बूस्ट मिळणार आहे आणि याच्या थ्रू हे मिशन आपलं सक्सेसफुल होणार आहे. आणि त्याच्यामुळं ह्याचा इम्पॉर्टन्स खूप महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचं बघा की चांद्रयान-2 हे फेल्युअर असून सुद्धा इंडियानं का बरं चांद्रयान-3 करायचं ठरवलेलं आहे? कारण हे खूप महत्वाचं मिशन आहे. आता हे फक्त इंडियासाठी महत्वाचं मिशन आहे का? ऍब्सोल्युटली नॉट. हे मिशन हे अख्ख्या जगासाठी मिशन खूप महत्वाचं आहे. असं का म्हटलं अख्ख्या जगासाठी? तर बघा ह्या अकॉर्डची मदत घेऊनच युएसनं काय केलंय? ऍक्सेसवर लीड करायचा प्रयत्न केलाय. चायना आणि रशियानं काय केलंय? इंटरनॅशनल लुनार रिसर्च स्टेशन बद्दलच सुरू केलेला आहे प्रोग्राम. आणि आपला हा जो चांद्रयान-3 प्रोग्राम आहे तो आपण कुठे उतरवणार आहोत? लुनारच्या सरफेसवर उतरवणार आहोत. आणि तो सरफेस कुठे आहे? क्लोज टू साऊथ पोल. लुनारच्या साऊथ पोलला क्लोज असा हा आपला सरफेस असणार आहे. आणि त्याच्यामुळे आपण काय करतोय? तो होस्ट करतोय रिगार्डिंग परमनंट शॅडो. ज्या कला आहेत चंद्राचा आणि तिथला सरफेस आणि तिथं मानवी वस्ती होऊ शकते का, ह्या सगळ्या गोष्टी का आपण हे मिशन हातात घेतलेलं आहे? तर बऱ्यापैकी आपल्याला अजून कुठे राहता येऊ शकतं, कुठे वस्ती एस्टॅब्लिश करता येऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टी इथं म्हटले बघा. स्लीव ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट मून लँडिंग मिशन अशा पद्धतीचे सगळे जर विचार करत असतील तर आपल्या अर्थ ऐवजी अजून एक आपल्याकडे सोर्स आहे का? तर अगोदरपासून खूपदा मिशन्स कुठे कुठे झालेत? तर मूनवर झालंय, मार्सवर झालेलं आहे. का हे मिशन्स व्हायला लागलेत? कारण त्यांना तिथं राहण्यासाठी ठिकाणं शोधायची आहेत किंवा नेक्स्ट जनरेशनसाठी. सो हे काय आहे बघा, 6th पेलोड आहेत बघा. इथं 6 पेलोड्स घेतलेले आहेत कारण आता आपण बऱ्यापैकी हेवी वेट देतोय त्याच्यामध्ये, त्यामुळे पेलोड सुद्धा वाढलेले आहेत. त्याच्यानंतर 7th इन्स्ट्रुमेंट वापरलेलं आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आपण कशाचा सर्च करतोय? तर सिमिलर सायन्स पाहिजेत प्लॅनेटच्या बियॉन्ड द सोलार सिस्टीम. आपल्या सोलार सिस्टीमच्या व्यतिरिक्त अजून असं कुठलं प्लॅनेट आहे जिथे आपण जाऊ शकतो आणि जिथं परत आपली मानवी वंश वाढू शकतो, अशा काही गोष्टी आपल्याला इथं सर्च करायच्या आहेत. तर चांद्रयान-3 ती अपॉर्च्युनिटी आपल्याला ऑफर करते फॉर इंडिया टू लीड द वर्ल्ड्स रिस्पॉन्स टू द मून्स ग्रोईंग इम्पॉर्टन्स इन द सायंटिफिक अँड पॉलिटिकल मिलेज. आता लक्षात घ्या, हे जे मिलर्स जे आहे दॅट इज रिलेटेड टू वातावरण जे म्हणूया किंवा इन्व्हायरमेंट म्हणूया की जिओ पॉलिटिकल ह्याला खूप महत्व आलंय मून मिशनला. आणि फक्त आपला देशच नाही तर बाकीच्या देशांनी सुद्धा ह्याला महत्व प्राप्त करून दिले. आणि ते महत्व कसलं आहे? जिओ पॉलिटिकल, सायंटिफिक अँड ऍज वेल पॉलिटिकल मिशन सुद्धा हे आहे. आणि इथं बघा एक सगळ्यात महत्वाची दिलेली आहे, इफ द मिशन सक्सीड्स. जर भारताचं हे मिशन सक्सेसफुल झालं तर भारत काय असणार आहे? सेकंड टू हॅव द सॉफ्ट लॉन्डेड रोवर ओव्हर ऑन द मून. भारत हा सेकंड कंट्री असणार आहे ज्याचा रोवर आलेला असणार आहे. म्हणजे हे सेकंड कंट्री असणार आहे जो त्याचा रोवर सॉफ्टली लँड झालेला असणार. म्हणजे इथपर्यंत कॉम्प्लिकेशन्स आहेत अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. जेव्हा हा पॅसेज जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा ह्यातले मेजर पॉइंट्स लक्षात ठेवा. आणि आता आपण बघूया की आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे. पहिला क्वेश्चन, what improvements have been made to Chandrayaan-3 to increase the chances of success over its predecessor Chandrayaan-2?
आता बघा ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला एक कळलं, इथं चंद्रयान 2 बद्दल पण सांगितलंय आणि चंद्रयान 3 बद्दल पण सांगितलेलं आहे. पण क्वेश्चन कळला पाहिजे. क्वेश्चन मध्ये काय विचारले, व्हॉट, काय केलं तर इम्प्रुव्हमेंट्स केले. कशामध्ये केले? चंद्रयान 3 मध्ये केलेले आहेत. कशासाठी केलेले आहेत? चान्स इन्क्रीज करायचा. कुठला चान्स इन्क्रीज करायचा आहे? सक्सेसचा चान्स इन्क्रीज करायचा आहे, कारण चंद्रयान 2 हे फेल गेलेलं आहे. सो सक्सेसचे चान्सेस जर वाढवायचे असतील, हे मिशन जर आपलं सक्सेसफुल व्हावंसं वाटत असेल, तर काय इम्प्रुव्हमेंट झालेत आता चंद्रयान 3 मध्ये? तर डेफिनेटली जेव्हा तुम्ही वाचाल तर ह्याच्यामध्ये पॉवर अवेलेबिलिटी डिक्रीज करायचं असं काही नाहीये, कारण त्यावेळी पॉवर मिळालेली नव्हती, प्रपोजल प्रॉपर सोर्स मध्ये मिळालं नव्हतं, म्हणून ते लँडिंग क्रॅश झालं होतं. Again, strengthening the lander's legs, increase its minimum thrust, enhancement of power availability and upgrade the landing sequence. हा जो ऑप्शन आहे तो बऱ्यापैकी आपण साईडला ठेवायचा आहे, कारण ह्याच्यामध्ये बरेचसे पॉइंट्स मांडलेले आहेत. नेक्स्ट, एनहान्समेंट इन द प्रपोल्शन सिस्टीम अँड मॉडिफिकेशन इन द गायडन्स सॉफ्टवेअर. तर ह्यांच्या बऱ्यापैकी ह्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे हा अनसक्सेसफुल झाला होता, त्यामुळे हा सुद्धा चॉईसचा मॅटर करू शकतो. अँड द लास्ट वन, देअर हॅव बीन नो चेंजेसच केलेले नाहीये, तर असं काही सांगितलेलं नाहीये. सो तुमचं आन्सर एकतर बी असलं पाहिजे किंवा सी असलं पाहिजे. जर आपण प्रॉपर पॅसेज जर बघितला तर त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की ह्या पॅसेजमध्ये हे सिस्टमॅटिकली किंवा सक्सेसफुली लॉन्च व्हायचं असेल तर याच्यामध्ये काय काय बदल केलेले आहेत. तर डेफिनेटली प्रपोल्शन मॉडेल ह्याच्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात बदल केलेला आहे. इव्हन ग्रॅज्युअल लँडिंग व्हावं म्हणून सुद्धा त्यांनी मिनिवर्स केलेले आहेत. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कशाची माहिती देत आहेत? तर डेफिनेटली आपला जो आन्सरचा चॉईस असणार आहे तो बी असणार आहे, ज्याच्यामध्ये स्ट्रेंथन करायचं आहे, लँडर्सचे लेग स्ट्रेंथन करायचे आहेत आणि त्याची थ्रस्ट ती आहे ती वाढवायची आणि पॉवर सुद्धा एनहान्स करायची आहे. सो दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. नेक्स्ट वन आपण पुढचा बघूया क्वेश्चन. What was identified as the cause of the failed surface mission in Chandrayaan 2? Chandrayaan 2 मिशन का फेल झालं? काय आयडेंटिफिकेशन काय होते याचे? कशामुळे हे फेल गेलेलं आहे? सो आपण हे वाचलेलं आहे बघा, पॅसेज पहिल्यामध्येच हे आपण वाचलेलं आहे. फक्त आता आपल्याला सुरुवातीला काय करायचंय? ऑप्शन वाचून पॅसेजकडे जायचं. नेहमी लक्षात ठेवा, फक्त प्रश्न वाचला आणि पॅसेजकडे गेलो आन्सर शोधायला, डोंट डू दिस. इट विल लूज युअर टाइम, इव्हन ॲक्युरसी. सो व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू जस्ट रीड आउट द ऑप्शन ॲट फर्स्ट हँड अँड देन ओनली एलिमिनेट दोज हू आर नॉट इम्पॉर्टंट अँड जस्ट कीप विच आर इम्पॉर्टंट. सो इथं महत्वाचे आपण ठेवूया, द लँडर्स लेग्स वर नॉट स्ट्रॉंग इनफ. लँडर्सचे लेग स्ट्रॉंग नव्हते असं काही सांगितलेलं नाहीये त्याच्यामध्ये. आता जरी चंद्रयान 3 मध्ये लँडर्सचे लेग स्ट्रॉंग केले तरी अगोदर ते स्ट्रॉंग नव्हते 2 मध्ये, असा काही संबंध नाहीये. नेक्स्ट, देर वॉज अ लॅक ऑफ पॉवर इन द प्रपोल्शन मोड. ओके, लॅक ऑफ पॉवर होती प्रपोल्शन मोड मध्ये, म्हणून मॉड्यूल मध्ये, म्हणून बऱ्यापैकी चंद्रयान 2 हे झालं मिशन फेल गेलं. हा आपण फक्त बाजूला ठेवायचा आहे. Next, there was a problem in the guidance software and unexpected dispersion. Definitely guidance software आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये अनएक्सपेक्टेड डिस्पर्शन आलेला आहे, हा सुद्धा पॉइंट महत्वाचा सांगितलाय. इन द प्रपोल्शन सिस्टीम, डेफिनेटली प्रपोल्शन सिस्टीम मध्ये हे झालं होतं. द पेलोड वॉज प्लेस्ड इन अ सर्क्युलर ऑर्बिट इन्स्टेड ऑफ द इलिप्टिकल ऑर्बिट. आता बऱ्यापैकी बघा चंद्रयान 3 मध्ये इलिप्टिकल ऑर्बिट घेतलंय, जे चंद्रयान 2 मध्ये सर्क्युलर ऑर्बिट होतं, पण ह्याचा काहीच संबंध नाही. ह्याच्यामुळे काहीतरी झालेलं आहे फेल्युअर असं काही सांगितलेलं नाहीये. सो माझे 2 ऑप्शन तर मी इथे डिलीट करू शकले बिकॉज ऑफ आय हॅव रीड द पॅसेज अर्लियर. सो नाव ह्या 2 मधला जर आपल्याला डिस्कस करायचं असेल तर डेफिनेटली इथे जर तुम्ही बघितला तर दिस इज ओनली युअर आन्सर. दिस इज ओनली युअर आन्सर. आयडेंटिफाईड अ प्रॉब्लेम इन अ गायडन्स सॉफ्टवेअर. सो सॉफ्टवेअर मध्ये अनएक्सपेक्टेड डिस्पर्शन आलं आणि प्रपोल्शन त्यावेळी कमी पडलं आणि लँडिंग आपलं डिसेंट लेवलवर, म्हणजे लँडिंग पूर्णपणे व्यवस्थित झालेलं नाही. सो अवर आन्सर इज सपोज टू बी, तुमचं आन्सर काय असलं पाहिजे ह्याच्यामध्ये? ऑप्शन सी सपोज टू बी द आन्सर. नाउ विल टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट वन. तिसरा क्वेश्चन काय आहे बघूया आपण. What could be the significant consequences of the success of India's second attempt to soft land a lander and rover on the lunar surface? लुनार सरफेस, चंद्राच्या सरफेसवर जेव्हा आता आपण चंद्रयान 3 मिशन येणार आहोत, ते जर सक्सेसफुल झालं तर नक्की इथं काय म्हटलेलं आहे? व्हॉट कुड बी द सिग्निफिकंट कॉन्सिक्वेन्सेस, महत्वाचं असं काय घडणार आहे?
हे मिशन सक्सेसफुल का झालं पाहिजे, तो सक्सेस मिळाला तर काय घडणार आहे बघा. काय होईल, इंडिया विल बिकम द थर्ड कंट्री. मग अशी आपण वाचलं होतं सेकंड कंट्री, त्यामुळे थर्ड कंट्री असं काही वाचलेलंच नाहीये. सो दिस इज आउट. The success of Chandrayaan 3 will bring about major shifts in geopolitical goals with India emerging as a leader. इंडियाला लीडर व्हायचं आहे आणि म्हणून इंडिया हे चंद्रयान 3 मिशन करते, अशी काहीच माहिती इथं दिलेली नव्हती. The mission will put India on a par with the China and Russia in the development of an international lunar research station. आता बघा UN ऍक्सेस बद्दल वर्क करताय, त्याच्यानंतर चायना अँड रशिया हे रिसर्च स्टेशनवर वर्क करतायत, पण आपण साऊथ पोलार वर वर्क करणार होतो. सो डेफिनेटली हे सुद्धा आपला आन्सर नाहीये. तर आपला आन्सर काय आहे बघा, इंडिया विल पोटेन्शियली बी द सेकंड कंट्री. सो दिस सपोज टू बी अवर आन्सर. इथं तुम्हाला आन्सरचा चॉईस सगळ्याच वाचावा पण लागत नाही, याच्यामुळे काय होतं तुमचा टाइम सुद्धा सेव्ह होतो. सो तुम्ही क्वेश्चन कशा पद्धतीने वाचता आणि कसं समजून घेता हे सुद्धा खूप मॅटर करतं आन्सरसाठी. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. अकॉर्डिंग टू द पॅसेज ऑल ऑफ द फॉलोइंग आर ट्रू अबाउट चंद्रयान 3 एक्सेप्ट दॅट. आता हा जो क्वेश्चन आहे हा तुमचा ऍक्च्युअली फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. का फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, कारण ह्याच्यात ट्रू स्टेटमेंट दिलेले आहेत आणि एक सोडून बाकीच्या सगळ्या काय आहेत बरोबर आहेत असं सांगितलं. म्हणजे मला एक स्टेटमेंट शोधायची आहे जी ऑलरेडी स्टेटमेंट मला पॅसेज मध्ये पण मिळणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या स्टेटमेंट तुमच्या पॅसेज मध्ये असणार आहेत. इथं फक्त मला काय करायचं आहे, त्या व्यवस्थित रीड करून पॅसेज पर्यंत बघायचे. आता हा क्वेश्चन कसा सोडवणार आपण, तर हे वाचत असताना जे मेन पॉइंट आहेत त्याला जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हे खूप इझी जाईल. काय सांगितलं बघा, द मिशन विल मेक इंडिया द सेकंड कंट्री, हे वाचलं होतं, सेकंड कंट्री टू हॅव सॉफ्ट लँडेड अ रोवर ऑन द मून इफ सक्सेसफुल. आता हे आपण वाचलेलं आहे, इंडिया सेकंड कंट्री होणार जर रोवर आपला जर तिथे आता सॉफ्ट लँड झालं तर. सो हे ट्रू सेंटेन्स आहे, हे ट्रू सेंटेन्स आहे, हे फॉल्स नाहीये. आपल्याला फॉल्स सेंटेन्स शोधायचा. The Chandrayaan 3 mission includes 7 scientific instruments. Definitely instruments बद्दल पण माहिती दिली आहे, 6 plus 7. Yes. Next, the success of the Chandrayaan 3 will establish India's dominance in lunar North Pole explorations. मगाशी आपण वाचलं होतं की इंडियाचं डॉमिनन्स एस्टॅब्लिश होणार आहे. युएसचे ऍक्सेस, चायना आणि रशियाचं पण आहे रिसर्च स्टेशन, पण इंडियाचा जो बऱ्यापैकी डॉमिनन्स तयार होणार आहे तो नॉर्थ पोलला नाही, तर तो कुठे असणार आहे, साऊथ पोलला. सो वाचत असताना ज्या मेजर गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला ट्रू फॉल्स याच्यासारखे क्वेश्चन चुटकीसरशी येतील. आणि हे क्वेश्चन जर असतील तर पॅसेज इझी असतो. तो का इझी असतो हे लक्षात पण येईल तुमच्या. आणि हा ऑटोमॅटिक स्टेटमेंट आपण डिलीट करणार आहोत. सो आपलं राईट आन्सर सपोज टू बी सी असणार आहे. What is the main theme of the passage? What is the main theme of the passage? आता सगळ्यात महत्वाचं थीम शोधायचं आहे, टायटल शोधायचा. तर आपल्याला सेंट्रल आयडिया आलेली आहे. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की हे मिशन चांद्रयान 3च आहे. याच्यात चांद्रयान 2 बद्दल जरी माहिती दिली असली तरी देखील सगळी माहिती ही 3 बद्दलची दिलेली आहे. मिशन कसं तयार झालं, कशा इम्प्रुव्हमेंट झाल्या, कसं सक्सेसला गेल्यावर काय होऊ शकतं, ही सगळी माहिती दिलेली आहे. सो मला मेन थीम शोधायची असेल तर मला अशीच माहिती देणारं टायटल पाहिजे. सो याच्यामध्ये काय दिले बघा, सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स अबोर्ड चांद्रयान 3. ही सगळी माहिती पूर्ण पॅसेज मध्ये हेच दिले का, कोण अबोर्ड करणार आहे वगैरे असं अजिबात नाहीये. ही वन लाईन इन्फॉर्मेशन आहे. नेक्स्ट, जिओपॉलिटिकल कॉम्पिटिशन आहे इंडिया, युएस, चायना, रशियामध्ये, असं काहीही सांगितलेलं नाहीये. डेफिनेटली जिओपॉलिटिकल ह्याला एक वेटेज दिलेलं आहे, पण ते कॉम्पिटिशन बद्दलच सगळी माहिती दिली आहे का, असं अजिबात नाहीये. प्रिव्हियस फेल्युअर्स ऑफ द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रोचं जे चांद्रयान 2 फेल झालं त्याच्याबद्दल ओव्हरऑल फ्रॉम फर्स्ट टू एंड माहिती दिली आहे का, असं पण नाहीये. मग माहिती कशाची दिलेली आहे, डेफिनेटली लॉन्चिंग ऑफ चांद्रयान 3 आणि त्याचा इम्पॉर्टन्स, सिग्निफिकन्स. सो युअर आन्सर वुड बी ऑप्शन डी. तुमचा आन्सर असणार आहे ऑप्शन डी. नाउ द नेक्स्ट वन, हे शेवटचे 2 क्वेश्चन्स जे एक्झामला विचारले जातात रिगार्डिंग अँटोनिम्स अँड सिनोनिम्स. Which of the following words is a synonym for culminate as used in the passage? आता एक लक्षात घ्या, असे जेव्हा क्वेश्चन्स तुम्हाला येतील तेव्हा कल्मिनेट ह्या वर्डचा एकतर अर्थ तुम्हाला माहिती असला पाहिजे. सपोज काही मुलांना माहिती असतो, काही मुलांना माहिती नसतो. आता कल्मिनेट हे सपोज टू बी ऍट द एंड, टुवर्ड्स द एंड,
टुवर्ड्स द एंड असे जेव्हा आपण वर्ड्स वापरतो तेव्हा त्याला कल्मिनेट किंवा कल्मिनेटिंग रिझल्ट म्हणजे कन्क्लुडिंग रिझल्ट असं म्हटलं जातं. आता हा कल्मिनेट वर्ड जर तुम्ही पॅसेज मध्ये बघितला आणि ती लाईन वाचली तर त्याच्यामध्ये जे मिनिंग दिले तेच मिनिंग मी ग्राह्य धरणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीनं सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सोडवायचे असतात. सो इथं कल्मिनेट, डिक्लाइन, बिगिन, कन्क्लूड, इनिशिएट असे 4 ऑप्शन्स दिलेत. मला शोधायला काय सांगितलेलं आहे, सिनोनिम शोधायला सांगितलेलं आहे. आता नेहमी लक्षात ठेवा ह्या अर्थाचा शब्द किंवा ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तो बऱ्यापैकी थोडा बदलू शकतो, पण तो इतका अपोजिट पण होणार नाही की कल्मिनेटचा अर्थ आपण बिगिन लावू, ओके, किंवा कल्मिनेटचा अर्थ आपण इनिशिएट म्हणजे पुढाकार घेणार असेल नाही. तर आपला आन्सर एकतर डिक्लाइन किंवा कन्क्लूड असेल. जर तुम्ही बॅक पॅसेज मध्ये गेला तर डेफिनेटली त्याचा आन्सर काय असणार आहे, कन्क्लूड, जे एंडअप होणार आहे, सक्सेसफुली एंडअप होणार आहे. अशा पद्धतीनं आपण ती लाईन वाचलेली आहे ऑलरेडी. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अँटोनिम फॉर मिलिव्ह. आता लास्ट लाईन मध्ये हा वर्ड होता बघा आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला ते समजलेलं पण आहे. तर मिलिव्ह इज रिलेटेड टू सराउंडिंग आपण म्हटलं होतं, आजूबाजूची परिस्थिती. आता इथं अँटोनिम शोधायला सांगितलंय, हा कोण आहे, त्याचा सिनोनिम आहे. ओके, सेटिंग अँड कॉन्टेक्स्ट हे शब्द जे आहेत ते बऱ्यापैकी आपण म्हणूया नियर टू आहेत किंवा जर ह्या कॉन्टेक्स्टला बघायला गेलं तर बऱ्यापैकी ते वेग वर्ड्स आहेत. मग माझा ऑप्शन कोण असणार आहे, आयसोलेशन, सराउंडिंगला काही नसलेला, एकटा असलेला. सो मिलिव्ह इज रिलेटेड टू आयसोलेशन. जर तुम्ही बऱ्यापैकी क्वेश्चन लक्षात घेतले, त्याच्यानुसार ऑप्शन वाचले आणि थोडा पॅसेज अगोदर व्यवस्थित समजून घेतला तर आरसी पेक्षा सोपा असा कुठलाच क्वेश्चन असणार नाही. आणि ह्याच्यासाठी एकच करा, डेली एडिटोरियल वाचा आणि एडिटोरियल वाचत असतानाच क्वेश्चनची तर तयारी कराच, पण त्याच्यामधल्या ग्रामर थ्रू तो पॅसेज सुद्धा समजून घ्या. सो ग्रामर सुद्धा तुमचं चांगलं होईल आणि अंडरस्टँडिंग सुद्धा वाढेल. थँक्यू.